AI ऐकल्यानंतर आपल्या विचारात काय येतं? मोठं काहीतरी डेटा सायन्स, मशीन लर्निंग असं बरंच काही. पण खरं सांगायचं तर आपण आजच आपल्या ॲपमध्ये काही बेसिक AI फीचर्स वापरू शकतोय. काही बेसिक एक्झाम्पल्स म्हणजे चॅटबॉट, इमेज रेकग्नायझेशन आणि टेक्स्ट समरायझर. पहिला आहे चॅटबॉट. चॅटबॉट म्हणजे आपण AI सोबत कम्युनिकेट करतो. जसं आपण ChatGPT वर करतो, तो फीचर आपण आपल्या ॲपमध्ये सुद्धा यूज करू शकतो. त्यासाठी जास्त काही नाही, ओपन AI किंवा जेमिनाय सारख्या API यूज करून आपण आपल्या ॲपला स्मार्ट कम्युनिकेशन करायचे फीचर जोडू शकतो. दुसरं म्हणजे इमेज रेकग्नायझेशन. इमेज रेकग्नायझेशन म्हणजे थोडक्यात एक AIला आपली एक इमेज द्यायची आणि त्या इमेजचे स्पेसिफिक डिटेल्स घ्यायचे. जसं आपण एक प्रोडक्टचा फोटो देऊ शकतो आणि त्याचे काही डिटेल्स घेऊ शकतो. एखादा डॉक्युमेंट स्कॅन करून घेऊ शकतो. गुगल विजनची API यासाठी सर्वात बेस्ट आहे. तिसरं आहे टेक्स्ट समरायझर. टेक्स्ट समरायझर म्हणजे विचार करा, तुमच्याकडे एक मोठं डॉक्युमेंट आहे. त्या डॉक्युमेंटचे तुम्हाला काही हायलाइटेड पॉईंट्स हवेत. ते टेक्स्ट समरायझरनी काढणं सहज शक्य आहे. त्यासाठी तुम्ही ओपन AI किंवा जेमिनायची API यूज करू शकता. आणि सगळ्यात भारी म्हणजे या सगळं करण्यासाठी तुम्हाला मोठी AI मॉडेल्स ट्रेन करायची गरज नाही. जस्ट फ्लटर वापरा UI साठी, लारावेल वापरा बॅकएंडसाठी आणि AI ॲपला स्मार्टनेस देण्यासाठी. तुम्ही सुद्धा तुमच्या ॲपमध्ये काही AI फीचर्स वापरले असतील किंवा वापरणार असतील ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.